चला, ज्या महिलांचं BA झालं असेल, BCom झालं असेल किंवा BSc डिग्री झाले त्या महिलांसाठी खुशखबर आहे. आता अंगणवाडी परिवेशिका, मुख्य सेविका, सरळ सेवा भरती संदर्भामध्ये तुमची जाहिरात येण्यासंदर्भात शासनाकडून तातडीने आदेश दिलेले आहेत. महिला पदवीधरांसाठी ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयाचं विश्लेषण 100% लवकरात लवकर जाहीर होणार आहे तुमची भरती प्रक्रिया. शासनाने त्या संदर्भात तातडीने निर्देश दिलेले आहेत. तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालं असेल, महिला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदासाठी सविस्तर मंत्रालयाचे तातडीचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट 2026 हे परिपत्रक आहे. काय दिले या परिपत्रकामध्ये पाहिलं असेल तुम्ही तर स्रोत महिला आणि बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. निर्देश काय देण्यात आलेले आहेत तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, बघा लक्षात ठेवा, सर्व जिल्हा परिषदांना 36 पैकी 34 पर्यवेक्षिका पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग जबाबदारी कुणाची आहे तर ग्रामीण भागातील भरती जिल्हा परिषद मार्फत, तर शहरी भागातील भरती ICDS आयुक्तालय, नवी मुंबई यांच्यातर्फे मग सद्यस्थिती काय आहे तर अनेक जिल्हा परिषदांनी सरळ सेवा कोट्यातील कार्यवाही अद्याप त्या ठिकाणी सुरू न केल्याने शासनाने हा गंभीर इशारा दिलेला आहे. आणि काय सांगितलंय की मंत्रालयाचे तातडीचे आदेश आहेत. अंगणवाडी प्रवेशिका भरती सरळ सेवा लवकरात लवकर तुम्ही जाहीर काढून ही प्रोसेस कंप्लीट करा सांगितलंय. त्यामुळे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, BA झालं असेल, BCom किंवा BSc किंवा इतर कुठलीही डिग्री झाली असेल आणि तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची, तुम्ही त्या ठिकाणी घरी राहून क्लास करून काय करू शकतात, सरकारी नोकरी मिळू शकतात. अंगणवाडी प्रवेशिका या पदाला एक बेसिक पगार असतो 35,400 ते 1,12,400. लक्षात ठेवा. आता भरतीची निकट का प्रशासकीय साखळीचा परिणाम, पदे रिक्त आहेत. प्रवेशिकाची पदे कित्येक वर्षापासून न भरल्याने मोठी पोकळी आहे. अतिरिक्त ताण आहे, योजनेवर परिणाम होतोय, प्रशासकीय त्रुटी आहेत आणि शासनाचा निर्णय बाल विकास सेवा योजना सुरळीत करण्यासाठी तातडीने ही पदभरती करण्यासाठी तत्काळ लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवा असं शासनाचं म्हणणं आहे. आता तुमची संधी किती मोठी आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर टोटल जागा किती आहेत तर जागा आहेत 3,148, परंतु या जागा 3,148 सगळ्या, त्याच्यामध्ये 8,669 आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पद आहेत. सद्यस्थितीला भरलेले पद 2,060 आहेत आणि 1,088 एकूण रिक्त पद आहेत. यातील सरळ सेवा आणि अंतर्गत भरती टप्प्याने होणार आहे. आता अंतर्गत भरती तुम्ही पाहिलं असेल तर 272 पदाची आलेली आहे. तर ही कोणती आहे, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या भरू शकतात. परंतु सरळ सेवा भरती जी आहे तो तुमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं असेल, फ्रेशर महिलांसाठी सरळ सेवेतून अंदाजे एक तुम्ही जर पाहिलं असेल 500 ते 550 पर्यंत तुमची जाहिरात अपेक्षित आहे. एक 500+ पदाची सरळ सेवा भरती, अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदाची जाहिरात येणार आहे. आता याच्यासाठी कोण पात्र आहे, पात्रता कोणासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. तुम्ही जर पात्रता पाहिली असेल तर त्यांच्यासाठी ही पात्रता आहे. काय, या सुवर्ण संधीचा कोण पात्र होऊ शकतो, ज्या महिलांचं आर्ट झालंय, म्हणजे त्या ठिकाणी ज्या महिलांचं BA झालंय, ज्या महिलांचं BCom झालंय आणि ज्या महिलांचं त्या ठिकाणी BSc झालंय. कोणतीही पदवी चालते, कुठलीही पदवी, पण काय आहे त्या महिला असणं गरजेचं आहे. फक्त महिलांसाठीच ही भरती केवळ महिला उमेदवारांसाठीच आहे, त्याच्यामुळे स्पर्धा कमी आहे. त्यासोबत फ्रेशर उमेदवारांचं स्वागत आहे. अंगणवाडी सेविकांचा अनुभव नसलेल्या, फक्त BA झाले, BCom झाले किंवा BSc झाले अशा महिलांसाठी हा फॉर्म भरता येतो. त्याच्यामुळे शासनाचे तातडीचे आदेश आहे, लवकर ही भरती प्रक्रिया राबवा. तुम्हाला सुद्धा जर अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका व्हायचा असेल तर 990 रुपयामध्ये 28 ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे. नंतर 3,000 फीस होणार आहे. ज्या महिला असतील, चांगलं एज्युकेशन झालंय परंतु घरी गृहिणी म्हणून काम करतायत, बाहेर क्लास लावू शकत नाही किंवा काही कंडिशनमुळे गेल्या नसतील, त्या महिलांसाठी श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. हा लोगो दिसतो, ऍप डाउनलोड करून घ्या. फक्त 990 रुपयामध्ये तुम्ही अंगणवाडी प्रवेशिका होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला करायचे काय, हा नंबर दिलाय 9552625563. त्याला व्हॉट्सअपला हाय करायचंय. आपल्या श्री अकॅडमी तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तिथून ऍप डाउनलोड करून घ्यायचंय आणि बॅच जॉईन करायची. फीस 990 आहे. किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जायचंय
असं श्री अकॅडमी नाव टाकायचंय मराठी इंग्रजीमध्ये. या प्रकारचा लोगो दिसल श्री अकॅडमीचा. श्री अकॅडमी गोविंद नवल सर लोगो दिसला, ऍप डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अशा प्रकारे बॅनर दिसल अंगणवाडी प्रवेशिकाचं. तिथं बॅनरला क्लिक करायचं आणि बॅच जॉईन करून घ्यायची. बस संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता कोण वयोमर्यादा काय दिलेली आहे तर पहिला असेल तुम्ही ओपन असताल, ओपन मध्ये असताल तर तुम्ही जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्ही कास्ट मध्ये असताल तर त्या ठिकाणी 43 वर्षापर्यंत हे अंगणवाडी प्रवेशिकाचा फॉर्म भरू शकता. प्रकल्पग्रस्त असताल, भूकंपग्रस्त असताल, माजी सैनिक असताल, अनाथ असताल, दिव्यांग असताल तुम्ही तर तुमच्यासाठी शासनाच्या नियमानुसार वयामध्ये अतिरिक्त तुम्हाला पुन्हा काय केलेले सूट दिले. अत्यंत महत्वाची पूर्वतयारी कागदपत्राची जुळवाजुळव आत्ताच करून घ्या. कागदपत्र लक्षात ठेवा. तुमचं कास्ट मध्ये असाल कास्ट सर्टिफिकेट तुम्ही आजच काढून घ्या. नॉन क्रिमिनल असाल तर नॉन क्रिमिनल आजच काढून घ्या. आता लक्षात ठेवा नॉन क्रिमिनल कोण कोण काढू शकतं आणि कोणाला लागत नाही. पहिली गोष्ट नॉन क्रिमिनल कोणाला लागत नाही लक्षात ठेवा. ज्या महिला SC आहेत, ज्या महिला ST आहेत, ज्या महिला AWS आहेत आणि ज्या महिला ओपन मध्ये आहेत या महिलांना नॉन क्रिमिनल काढायची आवश्यकता नाहीये. बाकीच्या महिला SCBC मध्ये आहेत, ठीक आहे, ज्या महिला NT मध्ये आहेत, ज्या महिला OBC मध्ये आहेत, SBC मध्ये आहेत अशा महिलांना काय करायचंय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं, ते काढून घ्यायचं. ठीक आहे. पुढं विवाह नोंदणी प्रमाणपत्र. जर तुमच्या नावात काही बदल असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर राजपत्र ज्याला गॅजेट म्हणतो, लग्नानंतर नावात बदल झाला असेल तर एक तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे किंवा तुमच्याकडे गॅजेट केलं पाहिजे, दोन्हीपैकी एक पाहिजे. आता वेळ कमी आहे तुमच्याकडे त्यामुळे लक्षात ठेवा एखादं पुस्तक तुम्ही मार्केटमधून आणलंय तर ते पुस्तक पूर्ण अख्खे एवढे पुस्तक वाचायची तुम्हाला अजिबात गरज नसते, अजिबात वाचायचे नाही. तर जाहिरात अजून आलेली नाहीये, लक्षात ठेवा. लवकरात लवकर तातडीचे आदेश आहे. जाहिरात आली की त्या ठिकाणी तुम्हाला वेळ जास्त मिळत नाही. त्याच्यामुळे 2 महिन्याचा जाहिरात आल्यानंतर मिळणाऱ्या 2-3 महिन्यात शून्यातून अभ्यास करून पास होणं अशक्य आहे. स्पर्धा प्रचंड आहे. खूप महिला या ठिकाणी आहेत, आपले ऍडमिशन सुद्धा आहे. त्यामुळे एकाच वेळी कागदपत्र गोळा करण्यासाठी कार्यालयात, त्यामुळे आत्ताच तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट काढून घ्या. ठीक आहे. स्पर्धेत तुम्हाला टिकायचं असेल तर लक्षात ठेवा अभ्यासक्रम तुम्हाला संपूर्ण सामान्य असेल, तुमचा ICDS असेल, पोषण असेल, कायदे असेल, संगणक ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि मराठी व्याकरण असेल, त्यासोबत त्या ठिकाणी तुमची इंग्रजी असेल, सगळं त्या ठिकाणी आपण घेतोय. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमची बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायची तर तुम्हाला नंबर दिला त्या नंबरला आजच संपर्क करा. तुम्हाला बॅच मध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. लाईव्ह रेकॉर्डेड, सध्या रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत सुरू, तुम्हाला लाईव्ह होतील. त्या ठिकाणी तुमची इंटरनेटची अडचण असेल तर व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. PDF तुम्हाला मिळतील. टेस्ट सिरीज 10 टेस्ट पेपर काढलेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. बॅच जॉईन आजच करून घ्या. श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या किंवा हा नंबर दिलाय 9552625563 या नंबरला व्हॉट्सअप करा. सर मला अंगणवाडी प्रवेशिका बॅच जॉईन करायची, लवकरात लवकर त्या ठिकाणी बॅच काय करू घ्या, जॉईन करून घ्या. ठीक आहे. चल, पहिलं नंबर 1 जर पाहिलं असेल तुम्हाला तर आजची कृती सर्व आवश्यक कागदपत्राची तुमची फाईल तयार करा. डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या. त्याच्यानंतर आपलं श्री अकॅडमीची ऑनलाईन बॅच आहे ती आजच जॉईन करून घ्या. विषय पूर्ण जाहिरात येण्यापूर्वी सगळे विषय व्यवस्थित करून घ्या. जे काय बेसिक तुम्हाला, अनेक जण आहे ज्यांना बेसिक गणित जमत नाही महिला, कारण खूप दिवसाचा गॅप आहे, तर बेसिक गणित सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. सगळे बेसिक व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्यासोबत रिव्हिजन तुम्हाला मिळेल. टेस्ट पेपर ते टेस्ट पेपर सुद्धा सगळे वाचून घ्या. 10 टेस्ट पेपर आहेत, सराव पेपर, त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आणि तुमची प्रवेशिका म्हणून त्या ठिकाणी फायनल निवड केली जाईल. हा नंबर सेव्ह करून ठेवा. त्यासोबत काही प्रश्न असतील तर त्या नंबरला तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता, कारण लवकरात लवकर तुमची जाहिरात येणार आहे. जाहिरात आल्यावर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही. आजच बॅच जॉईन करू द्या. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. अंगणवाडी प्रवेशिका मुख्य शिक्षिका ही जी भरती प्रक्रिया आहे आजच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या.